फायनली फॉरेनच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. आम्ही आलो आहोत अकोला रेल्वे स्टेशनवर. इथून 8:30च्या अमरावती एक्सप्रेसने ठाण्याला जायचं आहे. ट्रेनचा वेट सुरू आहे. रात्रभर ओमू मस्त झोपली आणि सकाळी 5:30ला आम्ही ठाण्याला पोचलो. ठाण्यावरून लोकलने आता ऐरोली जायचं आहे. ऐरोलीला आम्ही जाणार आहोत. श्रीजा आणि शिवांची झोप डिस्टर्ब करून मस्त ओमू त्यांच्यासोबत खेळत होती. दिवसभर तिघांनी मस्त मजा केली. नाही दिलं. ओला बुक केली. आता एअरपोर्टला जायचं आहे. 6ला पोचायचं आहे तिथे. तर 2 तास आधी 4ला आम्ही निघालो आहे. एअरपोर्टवर पोचलो आम्ही. खूप मोठं असं एअरपोर्ट आहे. फर्स्ट टाईमच आम्ही एअरपोर्टला आलो होतो आणि ओमूला मोकळी जागा भेटली. ओमू खूप जोरात इकडे तिकडे धावत होती. ओमू 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 आम्ही आतमध्ये आलो आहे. आता चेकिंग करायचं आहे. बोर्डिंग, लगेज चेकिंग, पासपोर्ट चेकिंग यामध्ये जवळपास 1 ते 2 तास गेला आहे. चालणं सुरूच, पण एअरपोर्ट काही संपत नव्हतं. गेटवर पोचलो आहे आम्ही. फायनली आम्ही आमच्या सीटवर येऊन पोचलो. सीट बेल्ट बांधायच्या इन्स्ट्रक्शन आल्या आणि 5 ते 10 मिनटामध्ये विमानाने टेक ऑफ केलं. फर्स्ट टाईम हे सर्व होतं तर मनामध्ये चांगलीच भीती होती, पण एरोप्लेन नंतर वर उडल्यानंतर नॉर्मल वाटत होतं. मुंबई ते हनोई जायचं आहे. हनोई ही व्हिएतनामची राजधानी आहे. ओमू मस्त रमली होती, मस्त TV बघत होती. 11-12 वाजत होते. ओमूला झोप आली होती. मग ओमू मस्त झोपी गेली.
ओमूला खाली सीटवर झोपवलं. मग तेवढ्यात तिची झोप डिस्टर्ब झाली आणि एअर प्रेशरमुळे ती खूप रडायला सुरुवात केली गेली. एका आंटीने कानामध्ये टाकायचा ड्रॉप दिला आणि त्यामुळे ओमू थोडी शांत झाली. नंतर मस्त खेळली, टी व्ही बघितली, फ्रुट्स वगैरे खाल्ले आणि मग झोपी गेली. सकाळी 5ला आम्ही व्हिएतनामला पोहोचलो, हनोईला. लगेज कलेक्ट करून आता हॉटेलला जायचं आहे. लक्झरीमध्ये बसलो आहे आणि हॉटेलला निघालो आहे. Opera house or people they are sleeping. Yeah, sleeping. So in Hanoi, rush hour from 8 to 9:30. In the rush hour, city goes this way. Right your hand side, and in the north of Vietnam, China, left your hand side. So this area we call the Red River. Red River start from China. For summer season, some days so hot around